लोकसभेचं यश डोक्यात गेल्यामुळे विधानसभेला पराभव झाला। उद्धव ठाकरे यांनी या पराभवाचं विश्लेषण केलेलं आहे। आज महामुलाखत प्रसारित झाली आणि त्यामध्ये त्यांनी हे भाष्य केले। विधानसभेला महाविकास आघाडीमध्ये एकजूट नव्हती, मला जिंकायचंय या मीपणातून पराभव झाला असं उद्धव ठाकरे म्हणाले। आम्ही महाविकास आघाडी म्हणून पहिल्या प्रथम निवडणूक लढलो ती लोकसभा। त्याच्यामुळे ठीक आहे, आम्ही म्हणजे शिवसेनेने सुद्धा काही वेळेला 4-4 वेळा 5-5 वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचंय म्हणून सोडून दिले। विधानसभेच्या वेळेला काय झालं, शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली। हा मतदारसंघ तुला, हा मतदारसंघ मला, हा तुला, हा मला, हा तुला, हे तू मैमे हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं। त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं झालं, अरे हे आत्ताच जर काही खेचाखेची असेल तर नंतर काय होणार। आणखीन एक महत्त्वाचा विषय असा झाला की लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत। तेव्हा काय होतं, माझ्यासमोर उमेदवार होते माझे, पण निशाणी नव्हती, चिन्ह नव्हतं। विधानसभेच्या काय वेळेला काय झालं, निशाणी होती पण जागा कोणत्या, आणि मी त्याच्यानंतर जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं। तर ही जी काय तू मैमे झाली ही स्वीकारली पाहिजे, आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही। म्हणजे समन्वयाचा अभाव होता। समन्वयाचा अभावापेक्षा लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं। लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, अरे ठीक आहे तू तर तू, आपल्याला जिंकायचंय हे आपलेपण होता। विधानसभेला नाही मला जिंकायचंय हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला। त्यावेळेस अनेकांच्या डोक्यात तो वारा घुसला होता आणि स्वप्नही मोठी मोठी पडली होती। त्यातून जागा वाटपातला घोळ मोठा झाला आणि तेही एक कारण अपयशाच्या मागे आहे। कारण हे जे काही स्ट्रॅटेजी बनवत होते, लाडकी बहीण असेल, मतदार वाढवत होते, मतदार याद्यामध्ये हेराफेरी करत होते, तिथे आम्हाला वेळ घालायला वेळच मिळाला, लक्ष घालायला वेळच मिळाला नाही, तिथे लक्ष घालू शकलो नाही आम्ही आणि त्यातून आमचं नुकसान झालं।